नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो बघा, आपण आज रत्नागिरी पोलीस पाटील भरती 2026साठी बघा जी की मित्रांनो आपण आज अद्ययावत सराव प्रश्नपत्रिका भाग बघा जी मित्रांनो 3 आपण आज पाहणार आहोत। ही बघा आपली 3ऱ्या क्रमांकाची मित्रांनो प्रश्नपत्रिका आहे। जर मागील समजा 2 पाहिजे नसेल मित्रांनो, या दोन्ही बघाची बघा जी काही बघा लिंक आहे खाली बायोमध्ये मी तुम्हाला मेन्शन करून दिलं बघा, ते दोन्ही बघा मागील जे काही बघा भाग आत्ताच्या आता तुम्ही पाहूया, कारण मित्रांनो बघा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असे जे की बघा प्रश्न मित्रांनो आम्ही त्या देखील बघा जे की प्रश्नपत्रिकेमध्ये काढलेले आहेत। ओके, म्हणून लगेच बघा ते देखील पाहूया। त्याच्यात मित्रांनो आपला आजचा जो काही संपूर्ण भाग आहे शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या, आणि नवीन असाल तर बघा मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब मात्र नक्कीच करा, कारण याच प्रकारचे मित्रांनो बघा जे की नवनवीन प्रश्न आपण तुमच्यासाठी रोज आणत असतो। ओके, आता बघा प्रश्न पहिला, मार्लेश्वर हा धबधबा संगमेश्वर या ठिकाणी पुढीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा मार्लेश्वर हा धबधबा बघा जे की मित्रांनो संगमेश्वर या ठिकाणी कोणत्या नदीवर आहे? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक गंगोत्री आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, लक्षात ठेवा। पुढे, रत्नागिरी जिल्ह्याला एकूण पुढीलपैकी किती जिल्ह्यांच्या सीमा लागलेल्या आहेत किंवा लागलेल्या आहेत? तर मित्रांनो बघा रत्नागिरी या जिल्ह्याला बघा की टोटल बघा जी की क्रमांक 5 जिल्ह्यांच्या सीमा मित्रांनो लागलेल्या आहेत। ओके, लक्षात ठेवा। आता मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्नसंच नोट डाऊन करून घ्या, आणि नोट डाऊन करून येणाऱ्या 24 ते 48 तासाच्या आत मित्रांनो अवश्य पाठांतर मात्र करून घ्या, कारण 100% बघा मित्रांनो परीक्षेमध्ये येणारी प्रश्नसंच आहेत। ओके, पुढे, कोकण प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे व तालुके येतात? तर मित्रांनो बघा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये बघा जी की क्रमांक 7 जिल्हे आणि 50 तालुके मित्रांनो येतात। ओके, जे की बघा क्रमांक मित्रांनो 7 जिल्हे व 50 तालुके आपल्या प्रश्नाचे या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। चौथा, महाराष्ट्र राज्याचे राज्य फुलपाखरू ब्लू मार्मॉन याचे शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो बघा याचं शास्त्रीय नाव हे बघा जी की क्रमांक पॉपिलिओ पॅलिमनेस्टर बघा जी की मित्रांनो पॉलिमनेस्टर बघा जी की आपल्या प्रश्नाचं क्रमांक या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। ओके, पुढे, महाराष्ट्र राज्याचा राज्यशास्त्र काय आहे? ओके, आता बघा मित्रांनो पोलीस पाटील भरतीला काय तुम्हाला जास्त ठिकाणी अवघड लेवलचे प्रश्न विचारले जात नाही, फक्त मित्रांनो बेसिकचं तेवढं नॉलेज बघा जी मित्रांनो आपल्या ठिकाणी पाहिजे। ओके, तर महाराष्ट्र राज्याचा राज्यशास्त्र काय आहे? तर ते म्हणजे बघा जी की क्रमांक दांडपट्टा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे। पुढे, महाराष्ट्रातील पहिले आधार गाव कोणते आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्रातलं पहिलं आधार गाव हे बघा जी की क्रमांक टेंभली हे आहे। ओके, पुढे, मुळा व प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मित्रांनो मुळा आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम हा बघा जी की क्रमांक नेवासा या ठिकाणी होतो। ओके, लक्षात ठेवा। पुढे, पुढचा प्रश्न बघा आता बघा मित्रांनो, रत्नागिरी पोलीस पाटील भरतीचा पेपर पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी म्हणजे क्रॅक करण्यासाठी आपला 5000+ प्रश्नांचा महाडोकळा लगेच खरेदी करा। लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या आपल्या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून तुम्हाला स्क्रीनशॉट बघा नंबरच्या व्हॉट्सअपला टाकायचा आहे, व नंबरच्या व्हॉट्सअपला टाकल्या अवघ्या 1 मिनिटाच्या आत आम्ही हा महाडोकळा बघा की तुम्हाला मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर PDF फॉर्मॅटमध्ये अवेलेबल करून देणार आहोत, म्हणून वेळ लावू नका, लगेच आपला महाडोकळा खरेदी करून घ्या। कारण जर तुम्ही आपला महाडोकळा खरेदी केला तर मित्रांनो बघा तुमचं जे रिझल्ट आहे फक्त आपल्या मित्रांनो महाडोकळाच्या मार्फत 100% येणार आहे, म्हणून मित्रांनो लगेच आपला महाडोकळा खरेदी करा। कारण या आपल्या महाडोकळाच्या मार्फत मित्रांनो मागं जे बीड आणि हिंगोलीचे बघा परीक्षा आहेत त्या परीक्षामध्ये मित्रांनो आपल्या जवळपास खूप साऱ्या बघायचे की मित्रांनो विद्यार्थ्यांचं डिग्री सिलेक्शन झालेलं आहे, म्हणून आत्ताच्या आत्ता मित्रांनो बघा तुम्ही आपला महाडोकळा खरेदी करा। ओके, जर समजा तुम्हाला भरोसा येत नसेल तर आपल्या चॅनलच्या मित्रांनो बघा तुम्ही या ठिकाणी जाऊन पोस्ट पाहू शकता। ओके, पोस्टाच्या मित्रांनो बघा की मार्फत आपण बघा आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं जे की या ठिकाणी मित्रांनो स्वागत केलेलं आहे। ओके, त्यांना अभिनंदन केलेलं आहे। ओके, पाहू शकता, म्हणून 150 रुपये बघा सध्याच्या घडीचा विचार करता खूप कमी रक्कम आहे, म्हणून या क्रमांकावर फक्त आत्ताच्या आता पे करा आणि लगेच मित्रांनो नंबरच्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करा। ओके, पुढे, महाराष्ट्रात एकूण भीमा नदीची लांबी किती आहे? तर मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यात बघा की भीमा नदीची एकूण लांबी ही बघा जी की क्रमांक 451 किलोमीटर इतकी आहे। पुढे,
कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये घातला गेला? तर मित्रांनो बघा जी की क्रमांक प्लासीच्या लढाईने मित्रांनो इंग्रजी सत्तेचा पाया बघा जी की बंगालमध्ये घातला गेला होता. पुढे हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन करण्यात आला होता किंवा स्थापन झाला होता? तर मित्रांनो बघा हंटर आयोग हा बघा जी की क्रमांक जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेच्या नंतर बघा जी की स्थापन करण्यात आलेला होता. ओके. पुढे पुन्हा बघा चलो दिल्ली ही घोषणा कोणी दिली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा चलो दिल्ली ही जी घोषणा आहे बघा जी की क्रमांक मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मित्रांनो दिलेली आहे. ओके. जे की क्रमांक बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट मित्रांनो आन्सर होणार असेल. पुन्हा चुकीची जोडी ओळखा. अफगाणिस्तान अफूचे कोठार बघा कोठार नाही तर कोठार आहे. पॅलेस्टाईन साखरेचे कोठार की तिबेटचे पठार म्हणजे जगाचे छप्पर की दुबई म्हणजे मध्य पूर्वचे पॅरिस? तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक पॅलेस्टाईन साखरेचे कोठारही असणार आहे. कारण मित्रांनो बघा पॅलेस्टाईन हा देश बघा साखरेचे कोठार नसून मित्रांनो ही आहे बघा जी की पवित्र भूमी. ओके. लक्षात ठेवा पवित्र भूमी. ओके. पवित्र भूमी मित्रांनो पॅलेस्टाईन ही आहे. ओके. लक्षात ठेवा मित्रांनो पवित्र भूमी. ओके. जे की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर म्हणजे चुकीची जोडी असणार आहे. पुढे मकर वृत्तावरील सर्वात मोठा दिवस कोणता असतो? तर मित्रांनो मकर वृत्तावरील सर्वात मोठा दिवस हा बघा जी की क्रमांक 22 डिसेंबर हा असतो. ओके. लक्षात ठेवा. ओके. पुढे पुढचा प्रश्न वसंत संपाद दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा वसंत संपाद दिन कोणत्या दिवशी असतो? तर मित्रांनो बघा वसंत संपाद दिवस हा बघा जी की मित्रांनो क्रमांक 22 मार्च बघा जी की मित्रांनो या दिवशी असतो. ओके. जी की बघा क्रमांक मित्रांनो 22 मार्च बघा आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. भारतातील पहिली ग्रीन मेट्रो ट्रेन कुठे सुरू झाली? तर विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या भारतामधील पहिली ग्रीन मेट्रो रेल्वे जी होती मित्रांनो ती जे की बघा क्रमांक नागपूर या ठिकाणी सुरू झाली मित्रांनो. जे की नागपूर आपल्या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होणार आहे. वर्षात जास्तीत जास्त किती सूर्यग्रहण होतात? तर मित्रांनो बघा एका वर्षामध्ये जास्तीत जास्त जे की बघा क्रमांक 5 मित्रांनो सूर्यग्रहण होतात. ओके. लक्षात ठेवा. आता मित्रांनो बघा या व्हिडिओच्या अगोदर देखील बघा आपल्या या चॅनलवर आम्ही बघा जे की आणखीन दोन गणित आणि बुद्धिमत्तेचे बघा मित्रांनो एकदम सोप्या ट्रिक्सनुसार बघा जे की आपण व्हिडिओ सोडलेले आहेत. या मित्रांनो बघा मागल्या 2 व्हिडिओसोबत बघा त्याची देखील बघा मी लिंक बघा जी की खाली तुम्हाला बायोमध्ये देऊन टाकतो की अवश्य जा आणि आत्ताच्या आता ते देखील तुम्ही या ठिकाणी पाहून घ्या. ओके. पुढे राज्य व थंड हवेची ठिकाणी याबाबत चुकीची जोडी ओळखा. महाराष्ट्र चिखलदरा, उत्तराखंड मसुरी, पश्चिम बंगाल डलहौसी की लडाख लेह? तर यापैकी मित्रांनो बघा चुकीची जोडी ही बघा जी की क्रमांक पश्चिम बंगाल डलहौसी ही आहे. ओके. लक्षात ठेवा. या जर हिला सोडलं महाराष्ट्र चिखलदरा बरोबर, उत्तराखंड मसुरी बरोबर, लडाख आणि लेह हे देखील बरोबर आहे. ओके. तर बघा जी की मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे जी की चुकीची जोडी असणार आहे. पुढे बदामी क्रांती कोणत्या उत्पादनाशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा बदामी ही जी क्रांती आहे ही बघा जी की क्रमांक मसाला उत्पादनाशी निगडीत आहे किंवा संबंधित आहे आपण म्हणू शकतो. पुढे रिझर्व्ह बँकेत जवळ बघा मित्रांनो रिझर्व्ह बँकेत किंवा बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय? मित्रांनो बघा रिझर्व्ह बँकेत मित्रांनो बघा की रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजे काय असतो? तर तो असतो बघा जी की क्रमांक CRR. ओके. लक्षात ठेवा. पुढे सुप्रसिद्ध अणुसिद्धांत कोणी मांडला? तर विद्यार्थी मित्रांनो बघा सुप्रसिद्ध अणुसिद्धांत हा बघा जी की क्रमांक जॉन डाल्टन यांनी मित्रांनो जी काही ठिकाणी मांडलेला आहे. ओके. पुढे 1 मॅट्रिक टन बरोबर प्रश्नचिन्ह. तर मित्रांनो बघा 1 मॅट्रिक टन म्हणजे किती? तर बघा जी की क्रमांक 1000 किलोग्रॅम इतकं आहे. ओके. लक्षात असू द्या. पुढे ताकामध्ये कोणते ॲसिड असते? तर मित्रांनो बघा ताक जी मित्रांनो बघा आपण ताक असते दह्यापासून जी की मित्रांनो आपण तयार करतो. तर ह्या ताकामध्ये जे की बघा क्रमांक लॅक्टिक या नावाचं ॲसिड प्रामुख्यानं पाहून येतो. ओके. जे की आढळून येतो. लक्षात ठेवा. पुढे 2,4-D चा वापर कशासाठी करतात? तर मित्रांनो 2,4-D चा वापर हा बघा जी की मित्रांनो प्रामुख्याने तणनाशकासाठी केला जातो. ओके. लक्षात ठेवा. जी की बघा मित्रांनो क्रमांक आपल्या प्रश्नाचा या ठिकाणी करेक्ट आन्सर होणार आहे. पुढे शेवटचे 2 बास्केटबॉल या खेळात खेळाडूंची संख्या किती असते? तर ती म्हणजे जी की बघा क्रमांक 5 आणि प्रादेशिक आंबा संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर बघा जी की क्रमांक
रामेश्वर बघा आपल्या प्रश्नाचं ठिकाणी करेक्ट आन्सर मित्रांनो होणार आहे. ओके, लक्षात ठेवा. तर मित्रांनो बघा ही होती आपली आजची रत्नागिरी पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत मित्रांनो इम्पॉर्टंट अशी बघा जी की 25 अत्यंत महत्त्वाची प्रश्नसंच. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना आत्ताच्या आत्ता शेअर करा. समजा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.